समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। पौष महिना अशुभ का मानला जातो? लग्न मुहूर्त या महिन्यामध्ये का करत नाहीत? शुभ कार्य करावं की करू नये? शंका ज्या आहेत किंवा जे गैरसमज आहेत त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे। आपल्या हिंदू पंचांगात काही महिने शुभ तर काही महिने अशुभ मानले जातात। त्यातच एक महिना म्हणजे पौष महिना। आजही अनेक घरामध्ये पौष महिन्यात लग्न टाळले जातात, गृहप्रवेश केला जात नाही, नवीन कामाची सुरुवात करण्यास भीती वाटते। पण खरंच पौष महिना अशुभ आहे का, की केवळ हे परंपरेतून आलेले गैरसमज आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्याबद्दल समज आणि गैरसमज, त्यामागील धार्मिक, शास्त्रीय आणि व्यावहारिक कारणे सविस्तरपणे जाणून घेऊया। पौष महिना हा अशुभ नसतो। आपल्याकडे 12ही महिने सूर्य जसा प्रत्येक नक्षत्रात जात असतो त्याप्रमाणे त्या महिन्याचं जेव्हा ज्येष्ठ नक्षत्रामध्ये सूर्याने प्रवेश केला तर तो ज्येष्ठ महिना येतो। म्हणून अशी 12 महिन्यांची नावे पडलेली आहेत। या पौष महिन्यामध्ये देखील संक्रांत आलेली आहे। या पौष महिन्यामध्ये धनुर्मास जो आहे तोही आलेला आहे। तो निम्मा पौष महिन्यात आणि निम्मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला आहे। पौष महिन्यामध्ये शाकंभरी नवरात्र देखील आलेली आहे। शाकंभरी नवरात्रसुद्धा आपण सर्व जणांनी साजरी केलेली आहे की पौष महिन्यामध्ये ह्या गोष्टी करू नये। पण जितकं आपल्याला वाटतं की जितका आपल्याला अशुभ असा पौष महिना वाटतो तितका अशुभ तो नसतो। पौष महिन्यामध्ये करायचं काय? या महिन्यामध्ये धार्मिक जी कार्य असतात ती केली जातात। महिनाभर पौष महिन्यामध्ये आपण महादेवाला तुपाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो। त्याचप्रमाणे तिथे नंददीप देखील लावतो। शाकंभरी नवरात्र देखील आपण सर्वजण साजरे करत असतो। आपण देवी देवतांची उपासना आपण करू शकतो आणि एक वेळेला उपवास देखील बरेच जण करतात। अनेक गोष्टी आपण सर्वजण करत असतो। पौष महिन्याला भाकड मास असे देखील म्हटलं जातं। या महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला खंडोबा आणि म्हाळसा देवीसोबत लग्न झालेलं आहे। असं म्हणतात की महिना हा अशुभ नाही, तर त्या महिन्यामध्ये जर देवी देवतांनी काही कार्य केलेले असतील तर ते कार्य करू शकतात। त्याचप्रमाणे आपण देखील आपलं जे काम चालू आहे ती तशीच आपण पुढे पौष महिन्यात देखील सुरू ठेवू शकतो। ज्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी केल्याच पाहिजेत। असं असेल तर त्या गोष्टीसुद्धा पौष महिन्यामध्ये करायला काहीच हरकत नाही। पौष महिना हा मार्गशीर्षानंतर आणि माघ महिन्यापूर्वी येतो। साधारणपणे हा महिना डिसेंबर जानेवारी या कालावधीत असतो। हा काळ अतिशय थंड, धुकं आणि कमी सूर्यप्रकाश आणि शरीराला जड करणारा असतो। या काळामध्ये पौष महिना अशुभ का मानला जातो? तर विवाह व शुभ कार्य टाळण्याची जी पारंपरिक मान्यतेनुसार पौष महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखी मंगल कामे टाळली जातात। कारण हा देवांच्या उपासनेपेक्षा आत्मशुद्धी आणि संयमाचा मानला गेलेला काळ आहे। आणि पौष महिन्यात तपश्चर्या, व्रत, जप, मौन, दान याला अधिक महत्त्व दिले गेलेलं आहे। पुराणानुसार हा काळ तामस प्रवृत्ती वाढवणारा मानला गेला आहे। त्यामुळे बाह्य आनंदापेक्षा आत्मिक साधना योग्य मानली जाते। पौष महिन्यात पचनशक्ती मंद असते, आजार बळावण्याची शक्यता जास्त असते, थंडीमुळे शरीर जड व अशक्त होतं आणि पूर्वीच्या काळात विवाहासारखे मोठे समारंभ शरीरावर ताण देणारे असल्याने या महिन्यामध्ये विवाह करण्यास टाळल्या जात होतं। आणि हा सर्वात मोठा गैरसमज आहे की पौष महिना हा अशुभ आहे। पौष महिना अशुभ नसून संयमाचा आणि साधनेचा महिना आहे। यामध्ये या महिन्यात देवरुष्ट होतात जर आपण कुठली सेवा केली तर, असं म्हटलं जातं। पण या उलट या महिन्यात भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मासाळा मार्गशीर्ष अहम। मार्गशीर्ष पौष काळात भक्तीला अधिक महत्त्व आहे आणि या महिन्यात कुठलीही गोष्ट करा ती चांगलीच होते। उपासना करा, दान करा, सेवा करा, आत्मचिंतन करा, यामुळे पुण्यफळ अधिक मिळतं। आणि पौष महिन्यात आपण दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार करावा। अध्यात्मानुसार हा काळ भोगप्रधान कर्मासाठी अनुकूल नसतो, म्हणून विवाह, उत्सव, मौज-मजा टाळण्याची परंपरा या काळात नाही। याचा अर्थ का हा महिना वाईट आहे असा नाही, तर कर्माचा प्रकार बदलावा असा संकेत यामध्ये दिलेला आहे। आध्यात्मिक ग्रंथानुसार पौष महिना हा देवतांचा अंतरायणाचा काळ मानला जातो। या काळात देवता बाह्य कर्मकांडांपेक्षा सूक्ष्म साधनेला अधिक महत्त्व आणि प्रतिसाद देतात। म्हणून मोठ्या गरजांपेक्षा मौन, जप, ध्यान याला अधिक महत्त्व दिलेलं आहे। वर्षाच्या अखेरीस आत्मपरीक्षणाचा काळ। या काळात अहंकार कमी करणं, इच्छा संयमित ठेवणं, आत्मसाधना वाढवणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं। पौष महिना म्हणजे अपवित्र महिना नाही, पूर्णपणे चुकीचं की पौष महिना अपवित्र नसून तो अत्यंत पवित्र आणि सूक्ष्म साधनेसाठी योग्य आहे।
तर या पौष महिन्यात काय करायचं? रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं, ओम नमो नारायणाय किंवा ओम नमः शिवाय याचा जप करायचा. मौन साधना किमान थोडा वेळ तरी करायला हरकत नाही. गरजू व्यक्तीस अन्न वस्त्र दान हे करायचं आहे. अहंकार क्रोध आसक्ती ही कमी करण्याचा संकल्प या महिन्यात आपल्याला करायचा आहे. आणि काम क्रोध उगाचच वाद आणि इंद्रिय जे आहेत आपले त्यांना नियंत्रित करण्याचा हा काळ आहे. पौष महिना अशुभ नाही, तो अंतर्मुखतेचा महिना आहे. आणि जो या काळात स्वतःला ओळखतो तो पुढील काळात जीवनात स्थैर्य शांती आणि कृपा अनुभवतो. काळ कधीही शत्रू नसतो, तो आपला गुरु असतो. पौष महिना आपल्याला संयम साधना आणि आत्मबोध शिकवतो. म्हणून पौष महिना अशुभ नाही, तर हा महिना आहे आत्मशुद्धीचा, संयमाचा, साधनेचा. फक्त आपल्या पूर्वजांनी हवामान आरोग्य आणि जीवनशैली लक्षात घेऊन काही मर्यादा ठेवल्या, ज्या पुढे अशुभ म्हणून पसरवल्या गेल्या. तर कोणताही महिना वाईट नसतो, आपली दृष्टी आणि कर्म ते ठरवतात. पौष महिना आपल्याला थांबायला, विचार करायला आणि स्वतःकडे पाहायला शिकवतो. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच आपल्या आध्यात्मिक माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करा. झाले सेवाई महाराजांच्या निमित्त करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.